नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, लाभार्थ्यांसाठी आपल्या चॅनलवर सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. संजय गांधी निराधार योजना, मार्च हप्ता आणि एक नवीन बदल. मित्रांनो बघा, मार्च हप्त्याबद्दल एक अपडेट आलेली आहे आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एक नवीन बदलसुद्धा झालेला आहे. मित्रांनो बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. म्हणजेच बघा, एक नवीन जी-आर इथे आलेला आहे. यामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. मार्च महिन्याचे पैसे कधी येणार? दिव्यांग लाभार्थ्यांसाठी काय नवीन निर्णय आहेत? नियम नेमके काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो बघा, मुद्दा पहिला, दिव्यांग कल्याण विभागाची स्वतंत्र स्थापना. मित्रांनो बघा, आत्तापर्यंत काय होतं बघा, आत्तापर्यंत विधवा महिला, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना मिळणारे अनुदान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागामार्फत दिले जात होते. मात्र राज्य सरकारने आता दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केला आहे. मित्रांनो बघा, एक स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग म्हणजे एक वेगळाच विभाग, दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केलेला आहे. यामुळे काय होणार आहे की दिव्यांगांच्या जी योजना आहे आता अधिक प्रभावीपणे राबवल्या जाणार आहेत. आता बघा, दुसरा मुद्दा नेमका काय आहे बघा, मार्च महिन्याचा हप्ता कुठून मिळणार? सर्वात मोठा प्रश्न, मार्च महिन्याचा जो हप्ता आहे हा कुठून मिळणार? अनेक लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे की नवीन विभागामुळे मार्चचा हप्ता रखडणार का? तर स्पष्टता अशी आहे की बघा, मार्च 2026चा हप्ता हा पूर्वीप्रमाणेच सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाईल. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बघा, श्रावण बाळ योजना, विधवा योजना आणि निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसोबतच दिव्यांग योजना अशा सर्व जे योजना आहे यांचा लाभ हा पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाणार आहे. आता तिसरा मुद्दा बघा, एप्रिलपासून होणारे मोठे बदल. मित्रांनो बघा, मार्च नंतर काही मोठे बदल एप्रिलपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. लक्षात ठेवा बघा, 1 एप्रिलपासून मात्र मोठा बदल होणार आहे. एप्रिल महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्याचे अनुदान सामाजिक न्याय विभागाकडून न येता थेट दिव्यांग कल्याण विभागामार्फत. बघा, आत्तापर्यंत जे मार्चचा जो तुमचा हप्ता आहे हा पूर्वीप्रमाणेच तुमचा सामाजिक न्याय विभागामार्फत येईल. पण आता जो एप्रिलचा जो हप्ता आहे, जो नवीन हप्ता येईल पुढच्या महिन्यातला, तो मात्र तुमचा जो नवीन विभाग आता बनलेला आहे दिव्यांग विभाग, म्हणजे जो नवीन विभाग बनलेला आहे दिव्यांग कल्याण विभाग, यामार्फत दिला जाणार आहे. पुढचा हप्ता मतलब हा हप्ता जो मार्चचा आहे हा पूर्वीप्रमाणे देण्यात येणार आहे. आणि जो चौथा मुद्दा आहे बघा, लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची कामे. मित्रांनो बघा, जे काही लाभार्थी आहेत त्यांनी एक महत्त्वाची कामे इथे करायची आहे. शासनाने सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. यामध्ये नंबर 1 म्हणजे दिव्यांग सहायता पोर्टल. आज ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही त्यांनी या पोर्टलवर त्वरित नोंदणी करावी. भविष्यातील सर्व लाभ याच पोर्टलवर मिळणार आहेत. मित्रांनो बघा, ह्या सहायता पोर्टलवर तुम्हाला वेळोवेळी शासनामार्फत येणाऱ्या सूचना कळवण्यात येणार आहे. म्हणून तुम्ही ज्यांची याची नोंदणी राहिलेली आहे त्यांनी इथे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचं आहे. दुसरा पॉईंट म्हणजे UDID आणि आधार लिंकिंग. मित्रांनो बघा, ज्यांचं आधार लिंकिंग राहिलेलं आहे बँकाची, ते इथं खात्री पूर्ण करून घ्यायची आहे. आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. तुमचं युनियन ID आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे. यामुळे बोगस लाभार्थ्यांना आळा बसेल आणि खऱ्या जे गरजू आहेत त्यांनाच याचे पैसे मिळतील. म्हणून तुमचं युनियन ID आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. तिसरा पॉईंट म्हणजे प्रमाणपत्र पडताळणी. शासनाने आता बोगस लाभार्थ्यांची तक्रार आल्याने प्रमाणपत्रांची कडक पडताळणी सुरू केली आहे. ज्यांची कागदपत्रे चुकीची आढळतील त्यांना योजनेतून वगळले जाईल. मित्रांनो बघा, प्रमाणपत्राची पडताळणी इथे सुरू आहे शासनामार्फत. हे कडक यावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो बघा, पाचवा मुद्दा म्हणजे मार्चचा हप्ता नेमका कधी जमा होणार? आता तारीख नेमकी काय असणार आहे हे बघूया. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तारीख काय आहे? सध्याच्या माहितीनुसार हप्ता वितरित करण्याचे अधिकृत शासन निर्णय अद्याप आलेला नाही. मित्रांनो, गव्हर्नमेंटमार्फत आपल्या राज्य सरकारमार्फत कुठलीच अशी तारीख देण्यात आलेली नाही. तरी सूचनाप्रमाणे 12 मार्चपासून, मित्रांनो बघा, आजच 12 मार्च आहे आणि आजपासूनच ही प्रक्रिया सुरू होण्याची इथे दाट शक्यता आहे. येत्या 24 ते 48 तासांच्या या
बदलाच अधिकृत मेसेज येण्याचा इथे शासन निर्णय आहे बघा. आज नाही तर उद्या या 2 दिवसात तुम्हाला कुठलाही मेसेज येऊ शकतो शासनामार्फत किंवा तुम्हाला वेळोवेळी इथं आपलं खातं चेक करायचं आहे. अशी शासन निर्णय मात्र आलेला नाही. निष्कर्ष नेमकं काय आहे आणि तुम्हाला नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे हे बघूया. तर मित्रांनो बघा, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. तुमचं UDID कार्ड आणि आधार लिंकिंग करून ठेवणे हे सर्वात महत्त्वाचं काम आहे, जेणेकरून हप्ता मिळण्यास कुठलाच अडचण येणार नाही. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर बघा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जे गरजू मित्र आहे, जवळचे मित्र आहे, त्यांना शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांसाठी अपडेटांसाठी आपल्या चॅनलला इथे तुम्ही सबस्क्राईब करा, कारण आपण अशी नवीन माहिती वेळोवेळी आणत असतो. धन्यवाद.